नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ने 2026 पूर्व परीक्षेची जाहिरात सुधारित केलेली आहे. जागा वाढ झालेली आहे, पद वाढलेली आहे, पदसंख्या वाढलेली आहे. थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की सुधारित आलेली जाहिरातीमध्ये नेमका काय काय बदल असणार. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहे, ज्यामध्ये लक्ष्य बॅच आपण चालू केली. ही बॅच तुम्हाला मराठी आणि इंग्लिश माध्यममध्ये 15 जून आणि 17 जूनला चालू झालेली आहे. आणि तुम्हाला ऑफलाईन मध्ये जर हवी असेल तर तुम्हाला पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये 18, 16 आणि 22 जूनला बॅचेस चालू होत आहे. ह्या सगळ्या बॅचेसमध्ये तुम्हाला पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, टू द पॉइंट शिकवणारे फॅकल्टीची टीम तुमच्या समोर आहे. याचे युट्यूब वरती डेमो लेक्चर अवेलेबल, एकदा नक्की बघून घ्या. तुम्हाला स्टेट बोर्डचे पूर्ण लेक्चरची बॅच प्लस 100+ स्टेट बोर्डच्या टेस्ट सिरीज सुद्धा मोफत आहे. टेस्ट सिरीज तुम्हाला फुल लाईन टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, टॉपिक वाईज आणि सब्जेक्ट वाईज सुद्धा अवेलेबल आहे. 1-to-1 काउन्सिलिंग सुद्धा ह्या बॅच मध्ये होणार आहे. सो कुठे आहात तुम्ही, लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा आणि लगेच बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. जुनी जाहिरात ज्यामध्ये 87 पदे होते, परीक्षा झालेली ऑलरेडी 31 मे 2026 ला परीक्षा झाली आहे. पण सुधारित जाहिरात आली, येऊ शकते, एकत्र येऊ शकते. त्यांनी जेव्हा ओल्ड जाहिरात असते ना, त्या जाहिरातीमध्ये मेन्शन केलेलं असतं की पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत आम्ही नवीन जर मागणी पत्र आमच्याकडे आले तर नवीन सुधारित जाहिरात आम्ही देऊ शकतो. मग जुनी जाहिरात नेमकी होती ती कशी होती, तुमच्या समोर ही जुनी जाहिरात आहे बघा. 17 जून 2026 ला नोटिफिकेशन आलेलं नवीन जाहिरातीचं. ही जुनी जाहिरात बघा, 132 नंबरची 2025 ला आलेली, म्हणजे 2025 मध्ये कधी आली आहे तुम्ही डेट पण बघू शकता. ही जाहिरात कधी आली होती, तर ही जाहिरात आपल्याकडे आली होती बघा. मी वरती घेऊन जातो तुम्हाला, पदांच्या वरती त्यांचा तपशील असेल बघा. 24 डिसेंबर 2025 ला जाहिरात आलेली आहे. टोटल 87 पदांची जाहिरात आहे, ज्यामध्ये बघा 3 वेगवेगळ्या सेवा होत्या. कोणकोणत्या, त्यातली पहिली राज्यसेवा होती. राज्यसेवेची जर पद बघितली तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी 13 पद, गट अ च पद होतं. त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट अ च 32 पद होतं. सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब च पद 30 पदे होती. त्यानंतर चौथं पद यामध्ये उद्योग अधिकारी गट ब च 4 पद. अशी 4 प्रकारची पद या पहिल्या सेवेमध्ये होती बघा. पहिली जी सेवा होती 4 मध्ये 4 पद होती. दुसरी सेवा आहे महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा, ज्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी गट अ चे 8च पद होती. आणि तिसरं जे आहे 2च होती बघा. पहिले 2च सेवा होत्या आणि ही एक्झाम होती 87 पदांची. तुम्ही पदसंख्या पण बघू शकता, इथे सुरुवातीला त्यांनी पदसंख्या पण दिलेली आहे. 87 पदांसाठी 2 विभाग, 2 सेवासाठी ही जाहिरात आली होती. आता नवीन जी अपडेट आलेली आहे ती अशी आहे की 2026 संदर्भात 17 जून 2026 ला आलेली आहे. यामध्ये वाढ झाली आहे. कुठे वाढ झाली आहे, 87 पदांची जाहिरात जुनी होती, आता यामध्ये वाढ होऊन 265 पदांची एकूण जाहिरात आली आहे. सेवा 2च होत्या, आता इथे सेवा तुम्ही बघू शकता 3 प्रकारच्या सेवा आहे. आता पहिली सेवा जी आहे राज्यसेवा, यामध्ये 265 पैकी 238 पद राज्यसेवेचीच आहे. ज्याची अपेक्षा मुलांना असते ते पद इथे वाढलेलं आहे. पोलीस उपाधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त निशस्त्र 8 पद यामध्ये ऍड झालेली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारीची 13 पद यामध्ये आहे. नंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा 32 पद यामध्ये तुम्ही तुमच्या आरक्षणानुसार म्हणजे उभा आणि आडवा आरक्षण पण जागा बघू शकतात. राज्यकर सहाय्यक आयुक्त गट अ च पद 23 पद ऍड झाली आहे. मुख्य अधिकारी सहाय्यक आयुक्त गट अ च 7 पद आहे. सहाय्यक कामगार आयुक्त गट ची 6 पद ऍड झालेली आहे. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ ची 7 पद इथे ऍड झालेली आहे. सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब चे 30 पद इथे ऍड झालेली आहे. त्यानंतर उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब चे 4 पद ऍड झाली आहे. मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब ची 10 पद ऍड झाली आहे. उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब 9 पद, खूप चांगली पोस्ट आहे ही पण. सरकारी कामगार अधिकारी गट ब ची 19 पद. कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब चे 9 पद ऍड झाली आहे. लेखा अधिकारी गट ब चे 60 पद ऍड झाली आहे. सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब 1 पद या ठिकाणी ऍड झालेलं आहे. अशी टोटल जर बघितली तर 15 वेगवेगळी पद, वेगवेगळी संवर्ग ऍड झाली. पहिले 4च संवर्ग होती, आता मात्र 15 संवर्ग या ठिकाणी ऍड झाली आहे. जुन्या ऍड मध्ये बघितलं आपण, जुन्या ऍड मध्ये आपल्याला इथे बघायला मिळतात पदसंख्या 79च होती. आता ही पदसंख्यांची वाढ झाली बघा. 79 पहिले होती, ह्या 79 वरनं आता कितीवर आली ही पदसंख्या,
तर 238 वरती आलेली आहे. पहिले 79 साठी 4च पदं होती, आता किती पदं आहेत टोटल? 15 वेगळी पदं इथे ऍड झाली आहे. म्हणजे वाढ होताना 9 इथे बघितलं तर 11 पदांची वाढ झालेली आहे. आणि इथे सेवा आपण सेवा एकूण पद बघितलं 79 238 अशी वाढ झाली आहे. अजून दुसरी सेवा जी आहे पशुवैद्यकीय सेवा, ज्यामध्ये बघा एक गट अ चं पद 7 पद ऍज इट इज आहे. मात्र तिसरी सेवा इथे ऍड झाली ती म्हणजे सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी बघा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा एकूण 20 पद ऍड झाली आहे. त्यात पहिला आहे PWD सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी अ, गट अ चे 9 पद ऍड झालेली आहे. सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ ची 7 पद ऍड झाली आहे. त्यानंतर मृद व जलसंधारण विभाग WCD ची पदं इथे ऍड झाली. गट ब ची 4 पदं ऍड झाली आहे. अशा पद्धतीने ही पदं इथे ऍड झाली तुम्हाला बघायला मिळतात. सो नवीन जी जाहिरात आली त्यामध्ये बदल झाले आहे, सुधारित जाहिरात आलेली आहे, त्यात जागा पण वाढ झालेली आहे. पहिले 87 जागा होत्या, आता टोटल 268 जागा आहे. त्यानंतर यामध्ये जर बघितलं राज्यसेवा हे जे पद आहे, राज्यसेवेमध्ये टोटल संवर्ग 4 होते, आता टोटल संवर्ग 15 आहे. 4च्या अगेन्स्ट तुम्हाला जर बघितलं आपण तर 79 जागा होत्या, 15च्या अगेन्स्ट जर आपण बघितल्या तर आता 238 जागा आहे. लक्षात घ्या. आय थिंक माझा आकडा बरोबर असेल. मी तुम्हाला डेस्कटॉपवर परत एकदा घेऊन जातो. इथे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की राज्यसेवेची पदं किती आहेत आणि टोटल पदं किती बघा 268 पैकी 265 238 याची झाली. म्हणजे 265 होती, 265 टोटल इथे ऍड झाली. आता त्यापैकी 238 पदं ही फक्त राज्यसेवेचीच आहे. बघा 238. सेवा जर तुम्ही बघितली बघा इथे टोटल संख्या होती आणि सेवा जर आपण बघितल्या जुन्या जाहिरातीनुसार 2 होत्या, आता तिसरी सेवा सिव्हिलची ऍड झाली, त्याची 40 पदं ऍड झालेली आहे. पदसंख्यामध्ये वाढ झाली आहे, चांगली संख्या वाढ झाली आहे. सो राज्यसेवेचा ज्यांनी फॉर्म भरला होता तेच इथे खरं म्हणजे अपियर असणार आहे. नवीन विद्यार्थ्यांना संधी वगैरे नाही, कारण एक्झाम पण झाली 31 मेला आणि एक्झाम जेव्हा जाहिरात येते जाहिरातीमध्ये सांगितलेलं असतं सर्वांनी फॉर्म भरल्यानंतर जागा वाढ होऊ शकता. जागा वाढ झाली तर तुम्हाला परत संधी मिळणार नाही. सो विद्यार्थ्यांना त्याच वेळेस प्रत्येक जाहिरातीमध्ये असं अनाऊन्स केलेलं असतं. सो अशा पद्धतीने हा बदल नवीन झालेला आहे. राज्यसेवेची नवीन पदं ऍड झालेली आहे. तुम्ही अभ्यास चालूच ठेवा. या संदर्भात काही मदत लागली इग्नाइट अकॅडमीमध्ये तुम्ही नक्की कॉल करू शकता किंवा अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. नवीन बॅच आहे आपली कंबाईन ग्रुप बी आणि सी ची लक्ष्य बॅच, ही चालू झाली. ह्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. अजून काही अडचण असेल मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. परत भेटण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.